खोदकाम सुरू होतं. खोदकाम चालू असताना लोकांना एक अशी गोष्ट दिसली जी पाहून सगळे आश्चर्यचकित झाले. झालं असं की वाळू आणि मातीत दबलेलं एक मंदिराचा वरचा भाग लोकांना दिसला. जेव्हा लोकांनी अजून खोदकाम केलं तेव्हा एक संपूर्ण मंदिर बाहेर आलं. दावा आहे की हे मंदिर 2000 वर्षाहून अधिक जुनं आहे. लोक असंही सांगतात की भगवान परशुरामाने 101 मंदिरे बांधली होती. त्यांपैकी एक मंदिर पेन्या नदीच्या किनारी बांधले गेले होते. अनेक दशकांपासून नदीने आपला मार्ग बदलल्यामुळे हे मंदिर माती आणि वाळूत झाकलं गेलं होतं. पुरातत्व शास्त्रज्ञांनी देखील म्हटले आहे हे मंदिर 1850च्या महापुरात पाण्याखाली बुडाले असावे. असे म्हणतात की अश्वत्थामा दररोज रात्री या मंदिरात पूजा करण्यासाठी येतो. सर्वात मोठा दावा या मंदिराबाबत आहे तो म्हणजे अश्वत्थामा. असे म्हणतात की अश्वत्थामा दररोज रात्री या मंदिरात पूजा करण्यासाठी येतो, कारण रात्रीच्या वेळी इथे अचानक प्रकाश होतो आणि खाली असलेल्या शिवलिंगावर पाणी, फुले किंवा पूजेचे बेल कोणीतरी गपचिप येऊन वाहतं, असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे. या मंदिराच्या रहस्याचा छडा लावण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले. तुमचं मत काय आहे कमेंट मध्ये नक्कीच कळवा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.